तर आज आम्ही चाललो माझ्या फेवरेट पिझ्झा आउटलेट मध्ये आणि मी एकटा नाही, हा टाइम माझ्या पप्पांसोबत मी चाललोय कारण मित्रासोबत मी भरपूर वेळ गेलोय. तर एक्वालाईन मधून चाललोय. पप्पा एक्वालाईन मधून कधीच गेले नव्हते. आज मी फर्स्ट टाइम घेऊन चालू पप्पांना आणि पिझ्झाही खाऊया आपण. तुम्ही विचार करत असाल ना हे दोघं एवढे वाकून काय बघतायत, तर तीच गोष्ट जी आपण फर्स्ट टाइम मेट्रो किंवा एक्वालाईन मध्ये बसल्यावरती बघतो. या चुमिकलांना बघून मलाही माझं बालपण आठवलं. आम्ही आता मरोड स्टेशनवर निघालो. आता चाललो आम्ही TN नगरला. आता आम्ही पिझ्झा खायला चाललोय. रेल्वेच्या पट्ट्यात बघा आमचे पण इथे आलेले आहे बघा. इकडे आता फक्त थोडा वेळ फक्त चालायचं पण भरपूर वेळ वेटिंग करायचं. हा बघ जॉयस पिझ्झा. आता रजिस्ट्रेशन केलं आम्ही आणि 28 नंबर आहे आमचा नंबर आल्या मी लगेच दोन्ही माझ्या फेवरेट पिझ्झा ऑर्डर केले, बटर चिकन आणि टॉर्नेडो पिझ्झा. फायनल नंबर लागलेला आहे. 2 तास झालेत आता, 4:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आम्ही नंबर लावलेला. खूप म्हणजे लेट झालं. 2 तास ऑलमोस्ट नॉर्मल आहे इथे वेटिंग, पण ठीक आहे. म्हणजे पप्पांचा तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. ते वैतागले आहेत तसे पण नवीन काहीतरी ट्राय करायचं याची एक्साइटमेंट पण आहे. ऑर्डर केल्यानंतर 20 मिनिटामध्ये पिझ्झाही आला होता. पिझ्झा बघून पप्पाही खुश होते. पप्पांचा आनंद बघून आज हे तर समजलं की या धावपळीच्या जगांमध्ये आपण घरच्यांसोबत टाइम स्पेंड करायचं तर राहूनच जातं. पिझ्झा ही काय त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, पण ज्या व्यक्तीने मला पूर्ण जग फिरवलं तर ही व्हिडिओ आणि ही ट्रीट त्यांच्यासाठी.